बिग बॉस मध्ये तुम्हीही गेला होता. हो. बिग बॉस मध्ये जी मला आता काही इन्सिडेंट एक दोन झाले म्हणून तुम्हाला विचारेन की कलाकारांना, मोठ्या सिनियर्स कलाकारांना, जे आत्ताचे नवीन कलाकार आहेत, जी वागणूक देतात, ज्या पद्धतीनं बोलतात, हे पाहून तुम्हाला याचा अनुभव आला आहे आणि पण हे वाईट वाटतं का कुठेतरी, की काय म्हणजे आपण कसे होतो आणि आता आपण काय अनुभवतोय? बरोबर. ॲक्च्युली काय होतं माहिती, बिग बॉस हा गेमच असा आहे ना, की तुम्हाला सगळ्या गोष्टींसाठी प्रिपेअर्ड जावं लागतं. कारण कोण कुठली स्ट्रॅटेजी घेऊन येतंय, तुम्ही अंदाज नाही काढू शकत. तुम्ही कितीही बिग बॉस सीझन बघितलेत, तरी तिथं जाऊन वेगळंच काहीतरी घडत असतं. माझ्या बाबतीत असं झालं, की मी बिग बॉस सीझन बघितले नव्हते. कारण मी तुला म्हटलं तसं माझं काम, माझा अभ्यास, माझं काम, माझी फॅमिली एवढंच मी विश्व माझं मी मर्यादित ठेवलं आणि सोशल फंक्शन्स, इव्हेंट्स जे पण असतील ते. पण असं माझी करमणूक करून घेण्यासाठी बिग बॉस बघत बसली आहे, असं कधी घडलंच नाही. त्यामुळे मला एक्झॅक्टली गेम प्लॅन माहीत नव्हता तिथं जाईपर्यंत. मी एवढंच मनात ठरवलं होतं, की मी माझ्या गोष्टी ज्या मला सुचतील त्यावेळेस माझ्या या पूर्ण आयुष्याच्या अनुभवावरून तशी मी ऑर्गॅनिकली वागणार तिथे. आणि टास्कला तर मी तोडेन, कारण मी स्पोर्ट्स पर्सन आहे. मला आवडतं जे पण टास्क आहेत, कॉम्पिटिशन्स असतात ते सगळं करायला आवडतं. आणि ॲज आय सेड सुरुवातीलाच, मला चॅलेंजेस घ्यायला आवडतात. त्यामुळे मला जेव्हा ही ऑफर आली तेव्हा मी आधी म्हटलं, की म्हणजे मलाही तोच समज होता, की भांडणच असतं त्याच्यामध्ये. म्हटलं माझा एवढा भांडकुळ स्वभाव नाही आहे. तर ते म्हणाले, नाही नाही, आम्हाला कोणीतरी समंजस पाहिजे. म्हणजे असं मला त्यांनी उगाच ते कॅरेट दिलं. गाजर. समंजस पाहिजे. म्हटलं अच्छा. म्हणजे मी त्यात जरा हे झालंय, हॅपी झाले, की ओके समंजस ठीक आहे. मग मी नवरा आणि मुलगा दीपक, बॉबी दोघांना विचारलं तेव्हा, नो नो, यू आर नॉट गोईंग. 3 महिने सोडून जाणार तू आम्हाला? नाही 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 नाही. मग आईला सांगितलं. आई फार एक्साइटेड. हो गॉड. आई म्हणाली, काय तुला बिग बॉस ऑफर आली आहे, जा जा जा. तिने एवढं असं छानपैकी मला कन्व्हिन्स केलं ना, की तू जाच जा. मग मी ह्या लोकांना कन्व्हिन्स केलं, दीपक आणि बॉबीला. ते म्हणाले, तुला जायचं तर जा, पण ॲक्च्युली यू आर नॉट मेड फॉर इट. म्हटलं मला माहीत नाही काय घडणार तिथे, पण मी चॅलेंज एक्सेप्ट करेन आणि मी माझी जशी आहे तशी मी तिथं वावरेन. मला काही कोणाचं अनुकरण करायची गरज नाही. मी आजपर्यंत कोणा कॉपी पण नाही केलं. ॲक्टिंगच्या बाबतीत असो, माझ्या आयुष्यात गोष्टी ज्या घडल्यात त्या मी स्पॉन्टेनियसली रिॲक्ट केल्यात. पण तिथे पण तसंच करेन. तिथं गेल्यावर जी डिसरिस्पेक्ट मिळाली मला, जी आयुष्यात नव्हती मिळाली, लहान मुलगी असतानाही नव्हती मिळाली, मोठी झाल्या तर नाहीच मिळाली. पण ती जी डिसरिस्पेक्ट मिळाली मला, ते मला तेव्हा कळत नव्हतं, की यांची स्ट्रॅटेजी आहे. ती स्ट्रॅटेजी असते अगं. हो. त्यामुळे त्याला पण तुम्ही एक पिंच ऑफ सॉल्ट घेऊन असं विसरायचं असतं. तिथून मी पेशन्सनी वरती आले. माझा पेशन्स आहे मध्ये, किंवा माझ्यामध्ये ते मी जसा स्वभाव आहे तसं मी हँडल करत सिच्युएशन, ह्या नेचर असल्यामुळे मी 100 दिवस राहिले, फायनलिस्ट म्हणून आले बाहेर. पण ते ॲग्रेशन जर असेल ना तुमच्यामध्ये नियमित किंवा एका प्रमाणात, तर तुम्ही ते जिंकू शकता. तुम्ही इमोशनली खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे. जे मी तिथं रडले असले तरी मी स्वतः आतून स्ट्रॉंग होते खूप. डोळ्यातनं पाणी आपोआप निघतं काही ना काही सिच्युएशनल, पण ते मनातून तुम्ही स्ट्रॉंग. आता मी म्हटलं ना तसं, बॉबी आला होता मला फॅमिली वीकमध्ये भेटायला. त्याने मला सांगितलं, की यू आर व्हेरी स्ट्रॉंग मामा, तू खूप आवडतेस लोकांना. त्याने मला खूप स्ट्रेंथ मिळाली, म्हणजे मला तो कॉन्फिडन्स मिळाला. मी थोडीशी हल्ले होते, की म्हटलं काय चाललंय, काय गोंधळ आहे, माझ्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल, की मी हँडल नाही करू शकत ह्या सिच्युएशन्सना. तर मला ते कळलं, की ओके ही यांची स्ट्रॅटेजीच आहे. ज्या तो म्हणाला मी स्ट्रॉंग दिसतीये, म्हणजे ओके, म्हणजे मी करते ते करेक्ट आहे. आणि मी तशीच मग पुढे अजून जोमानं गेले, त्या कॉन्फिडन्सने अजून पुढे जात गेले. मग असं माझा तो प्रवास होता. पण हे डिसरिस्पेक्ट करणं किंवा मानहानी आणि एकूणच तोडफोड करणं, तुमचं आता तर काही नाही, उद्या तुमचं सगळ्या कॉस्ट्युमची बॅग पाण्यात जाणार आहे, तुमचा मेकअपचं किट कुठंतरी बाहेर फेकला जाणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्रिपेअर होऊनच तुम्हाला जायला पाहिजे, नाही तर नका जाऊ. बरोबर. या गोष्टी समजायला वेळ लागतो, त्या पटापट समजल्या पाहिजे. आतमध्ये वेळ नाहीये, आतमध्ये वेळ नाहीये. त्यामुळे मी ते पटकन समजले त्या गोष्टी, की असं असं घडणार आहे माझ्याबरोबर. आणि कारण मी कोणाबरोबर काम नव्हतं केलं ना, त्यामुळे माझी फ्रेंडशिप नव्हती कोणाशी. सगळा नवीन संच सगळ्या नवीन होता. होत्या. मी एकटीच आधीची होते, की जे माझ्याबरोबरचं ओळखीचं कोणीच नव्हतं. मग तू बाप्पा म्हणाला सिनियर आहे, पण बाप्पा पण मला ओळखीचा नव्हता. आम्ही कामच नव्हतं केलं. फार क्वचित कधीतरी केलं असेल, पण असं काही बॉन्ड नव्हतं. किंवा अजून कोणी असेल, सुरेखा पुणेकर ताई होत्या, पण त्यांचं माझं बॉन्ड नव्हतं. आम्ही एकत्र एखादा शो केला होता,
मी त्यांना म्हणत होते आपण एकत्र करूया, आपण एक दोघी मिळून लढूया वगैरे, असं काही ना काहीतरी मला वाटायचं. पण ते प्रत्येकाने आपापले एक वेगळे इमेजेस आणि स्ट्रॅटेजीज काढल्या. ठीक आहे, पण मी माझ्या स्वभावाने तिथपर्यंत शेवटपर्यंत मजल गाठली आणि आय एम हॅपी की मी बाहेर एक छान जशी आत गेले तशीच बाहेर आले आणि लोकांनी माझ्यावर खूप प्रेम केलं त्या ह्याच्यावर बिग बॉसमुळे. त्यामुळे तो निर्णय चुकीचा होता असं नाही वाटत आहे तुम्हाला? अजिबात नाही, अजिबात नाही. जे झालं ते चांगलं झालं. आणि इनफॅक्ट आज मला लोक म्हणतात तुम्ही अशा बिग बॉसमुळे झालात का इतक्या शांत? म्हटलं अहो मी अशीच आहे. आज जसं बघितलं तशीच आहे मी. म्हटलं मी नाही फार भांडाभांडीमध्ये पडत. मला माहिती की सॉर्ट आउट होतात गोष्टी शांतपणे सुद्धा, तर तशीच आहे मी.